आणि त्या क्लेशाला कुठेतरी मीडियाकडून अननोइंगली कुठेतरी खतपाणी घातलं जातं इंडिव्हिज्युअल बेसिसवर. सो आम्ही असं ठरवलं की एक सामूहिक पत्रकार परिषद घ्यावी, जेणेकरून तुमचाही हेतू सफल व्हावा आणि आमच्याही भावना ज्या काय आहेत त्या संपूर्ण देशापर्यंत पोहोचवाव्या. सो याच हेतूने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि एक कळकळीची विनंती आहे, सकाळी 6 वाजल्यापासून आमच्या दारावर बेल वाजली जात होती की आम्हाला एक बाईट द्या प्लीज. सो एक कळकळीची विनंती आहे की तिन्ही फॅमिलीजमधले सगळे लोक, त्यांचे रिलेटिव्ह सगळे खूप कठीण परिस्थितीत आहेत. आय नो तुमच्यावर पण काही प्रेशर आहे आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी इथे आहोत. आमच्या या भावना पूर्ण देशभरात जागृत व्हाव्यात यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. ह्यानंतर कळकळीची विनंती आहे, ह्यानंतर इथून आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा कळकळीची विनंती आहे की कोणीही इंडिव्हिज्युअल बाईट घेण्यासाठी रिक्वेस्ट करू नका. हीच एक विनंती आहे. पहलगामला जो हल्ला झाला तत्पूर्वी सगळ्यांनी तिन्ही फॅमिलीजनी ठरवून तिथे जायचं ठरवलेलं होतं आणि विमानाने तिथे गेलेले होते. तिन्ही फॅमिलीज एकत्र होते आणि पहलगामला त्या दिवशी सकाळी ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच्या पूर्वी ते तिथे भेळ खात होते. आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं अनुष्का मोने आपल्यासमोर कथन करतील. आम्ही तिथे गेलो होतो, 1-1:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो. तिकडे सगळे भरपूर गर्दी पण होती, खूप खुश होते, सगळे आनंदी होते. फोटो वगैरे काढणं चालू होतं. मग नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो. तर तिकडे आमचं खाऊन झालं. त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की इथं पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं. पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळाच हल्ला मचला तिकडे, एकदम गोंधळ उडाला. सगळेच घाबरली लोक. नंतर आम्ही झुकलो सगळेच खाली झुकले. पण मग नंतर मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. पण तरी कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलं आहे म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून. तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं. आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते. असं बऱ्याच जणांना त्यांनी तिथे मारलं आहे. आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना. आम्ही नंतर ती लोकं गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच करता नाही आलं. तिथली लोकं बोलायला लागली की तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं. आणि त्याच दरम्यान ती लोकं पण अशी बोलत होती, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं. म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केलं आहे तिथे ते नाही समजलं अजून. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ॲक्शन घेऊन आम्हाला हा न्याय मिळून जायला पाहिजे आणि त्या लोकांवर ॲक्शन घेतलीच पाहिजे असं वाटतंय मला तरी. आता यामध्ये प्लीज लँग्वेजचा बॅरियर आणू नका. ज्यांना ज्या भाषेमध्ये प्रकट व्हायचं आहे त्या भाषेमध्ये प्रकट होऊ द्या. तुम्हाला जो लाईव्ह टेलिकास्ट हिंदी चॅनलला दाखवायचा आहे, मराठी भाषिक जे हिंदी भाषिक आहेत त्यांना थोडं तरी मराठी समजतं इतका भारतासाठी आणि या लोकांसाठी तुम्ही प्लीज प्रयत्न करा. हर्षल त्याचा अनुभव कथन करा. आम्ही तिकडे आदल्या दिवशी आलो होतो ज्यावेळेला त्यानंतर आपल्याला मेडिकल फॅसिलिटीज काय झाली कसं. तर जे काय हल्ल्याचं झालं ते मानवाने सांगितलं मला. तर आम्ही इकडून ज्यावेळेला गोळ्या चालल्या तर माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावरती होता.
तर एक म्हणजे माझ्या हाताला काहीतरी जाणवलं मला की काहीतरी इथे पडले, तर मला असं काय वाटलं की माझ्या हातावरती गोळी मारली. आणि नंतर मी ज्यावेळेला उठून बघितलं तर मी माझ्या बाबांचं डोकं बघितलं, तर ते पूर्ण रक्ताच्या ह्याच्यात माखलेले होते. बघताय सगळ्यांची मानसिक अवस्था तितकी नाही आहे तरी सुद्धा ते प्रयत्न करतात तुम्हाला जी जी काही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ते जेव्हा तिथून निघाले तेव्हा त्यांना श्रीनगरच्या मेडिकल कॅम्पमध्ये मेडिकल हॉस्पिटलमध्ये काही प्रथमोपचार देण्यासाठी. तर ते जेव्हा मी सगळं बघितलं तर आम्ही असं हे केलं की तिकडच्या लोकल्सने पण सांगितलं की जी काही यांना हेल्प पोचवायची असेल ते आर्मी वगैरे सगळे येतील, पहिले तुम्ही तुमचा जीव वाचून इकडनं निघून जा. आणि तो स्पॉट असा आहे की तिकडे वरती जायला 3 तास लागतात घोड्याने, फक्त घोडेच जातात तिकडे, बाकी ना कुठली गाडी जाते ना काही सायकल, काही नाही. तर ते सगळे घोडेवाले तिकडे आले आणि एक एक करून जेवढे जमत होते त्या सगळ्यांना एक एक त्यांनी घोडा दिला होता खाली पाठवायला. आणि जे उरले होते त्यांना चालत चालत आम्ही हे केलं, सगळे उतरत होते चालत. तर एक तो स्पॉट घोड्यावरनं 3 तासाचे, तर आम्हाला चालत उतरायला पूर्ण 4 तास लागले. माझ्या आईला लेफ्ट साईडने पॅरालिसिस आहे, तर तिला पहिले मी आणि माझ्या भावाने उचलून वगैरे थोडा वेळ आणलं खाली, मग ती स्वतः थोडा वेळ चालली. आणि जो आमचा घोडावाला होता ज्यांनी आम्हाला वरती आणलं तो मग तिकडे पोचला नशिबाने. आणि त्यांनी मग आईला पाठीवरती उचलून खाली नेलं. आणि मग पुढे काही अंतरावरती घोडे होते, तर मग आईला आम्ही घोड्यावरती बसून पाठवलं. आणि मी आणि माझा भाऊ पूर्ण 4 तास आम्ही पूर्ण चालत आलो खाली त्या ह्याच्यावरनं. आणि नंतर खाली बेसला पोचल्यावरती तिकडे आमचे सगळे मामी आणि माझी बहीण तिकडे होते, कारण आम्ही त्यांना आधीच खाली पाठवून दिलं होतं. आणि त्यांना मग विचारलं की आई कुठे, तर आईला ऑलरेडी आम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांनी चेकअपसाठी नेलं होतं. त्याच्यानंतर मला आणि या सगळ्यांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बसवलं. आणि नंतर तिकडचे जे डॉक्टर्स वगैरे होते त्यांनी काय सांगितलं की अजून लिस्ट आलेली नाही आहे, तर तिकडच्या गव्हर्नमेंटने आमच्यासाठी अरेंजमेंट केली होती. एक पेहलगाम क्लब म्हणून जागा आहे, तर तिकडे त्यांनी आम्हाला बसवलं होतं. आणि हे सगळं झालं, ही फायरिंग तरी 2-2.5 वाजता. आम्ही खाली पोचलो 6च्या सुमारास आणि 6-5:30च्या सुमारास. आणि पूर्ण पुढचे 4 तास आम्ही क्लूलेस होतो त्या क्लबमध्ये. आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन म्हणजे देत नव्हते, कारण काही येत नव्हतं. आणि त्याच्यानंतर 7च्या सुमारास फक्त मला कळलं होतं की तिघांची डेथ झाली आहे संध्याकाळी. आणि मला असं स्ट्रिक्टली सांगण्यात आलं होतं तिकडच्या अधिकाऱ्यांकडनं की ही कोणाला कळू द्यायची नाही आहे. माझे जे काका आहेत राजेश काका, त्यांनी माझ्या तिकडच्या एका IPSशी बोलून त्या IPSनी त्यांच्या मित्रांच्या घरी आमची राहायची सोय केली होती पूर्ण रात्रभर. तर त्या जिमी नाव आहे त्यांचं, त्या जिमी सरांचं पण आम्ही धन्यवाद देतो की पूर्ण रात्रभर त्यांनी आम्हाला तिकडे राहून दिलं. त्याच्यानंतर रात्री 3च्या सुमारास ते जिमी सर माझ्या हातावरती हे झालं, त्याच्यासाठी मला GNC हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. टिटनस इंजेक्शन दिलं आणि एक्सरे वगैरे काढून घेतला हाताचा, तर ते सगळं नॉर्मल आलं. मग नंतर ती रात्र जागाच होतो मी, काही झोपलो वगैरे काही नाही. त्याच्यानंतर सकाळी 7च्या सुमारास मला कळवण्यात आलं होतं की बॉडी आयडेंटिफाय करायची आहे तुम्हाला. तर मी 7 वाजता सकाळी निघालो बॉडी आयडेंटिफाय करायला. बाकी हे सगळे त्यांच्या घरातच होते. आणि जसं आयडेंटिफाय केलं बॉडी आणि मी परत आलो, तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं आहे. तर त्याच्यानंतर आम्ही तिकडनं हॉस्पिटल ह्याच्यामध्ये गेलो, PCR मध्ये. तर तिकडे आम्ही पोलीस कंट्रोल होतो. तर तिकडे अमित शहा, तिकडचे उमर अब्दुल्ला म्हणून चीफ मिनिस्टर आहे, अमित शहा वगैरे, आणि आपले गव्हर्नर महाराष्ट्राचे, ते सगळे तिकडे आले होते. त्यांनी तिकडे काही लोकांशी बोलणी केली. त्याच्यातनं आम्हाला असं कळलं की 4 वर्षाच्या मुलाला पण लागले. तिकडून मग आम्हाला माझे काका आणि अजून नातेवाईक होते ते घ्यायला आले होते. त्यांनी आम्हाला एअरपोर्टला, आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि नंतर संध्याकाळी आम्ही इकडे आलो मुंबईमध्ये. आणि मग बॉडीज घेऊन सगळे आम्ही
रक्षायला गेलो आणि तिकडे अंत्यविधी आम्ही सगळे केले त्यांची. एक मिनिट फक्त 5 मिनिटं तुम्हाला देण्यात येतील. 5 मिनिटं तुम्हाला एक इंडिव्हिज्युअली तुम्ही विचारा, त्यांना काय विचार हिंदी बोलने का बेहतर है. एक जन हिंदी में बात करेगा, एक जन हिंदी में बात करेगा. नहीं, सवाल बात नहीं लेंगे. हम लोग वहाँ पे 21 तारीख को हम लोग वहाँ पे पहुँचे थे. तो रात को तो वहाँ पे हमने होटल बुक करके हम लोग रात में रुके थे. और अगली सुबह हम लोग जब वहाँ से निकले 8 बजे हम लोग सुबह निकल गए. और पूरा ऊपर चढ़ के हम लोग वहाँ पे खाना वगैरह हम लोग खा रहे थे. और वहाँ से हम लोग निकल रहे थे. उतने में हमारे फायरिंग का आवाज़ आया. तो हमने पहले इग्नोर किया वो आवाज़, क्योंकि वो बहुत दूर था और बहुत कम आवाज़ था. तो हमें लगा कोई लाइट का ये फ्यूज़ उड़ता है तभी वैसा आवाज़ आता है, या फिर वहाँ पे बहुत सी गेमिंग एक्टिविटीज़ थी. तो वहाँ पे गेमिंग का गन रहेगा, वहाँ का वैसा कोई शूटिंग होगा. तो पहले हमने इग्नोर किया. फिर वो आवाज़ धीरे धीरे करीब आ रहा था. फिर वहाँ पे जो लोकल्स थे उन्होंने बोला कि झुक जाओ नीचे, कि ये गोली मार देंगे वरना आपको. तो सब लोग नीचे लेट गए सब के सब. और फिर वहाँ हमें पूछा कि हिंदू कौन है वो अलग हो जाए और मुस्लिम कौन है वो अलग हो जाए. उन्होंने फिर बताया, मतलब वहाँ पे उन्होंने हम में से किसी ने कोई हलचल नहीं की. और फिर उन्होंने ये किया कि वापस पूछ रहे हिंदू कौन है और मुस्लिम कौन है. तो मेरे जो मामा है हेमंत करके, हेमंत जोशी, उन्होंने सिर्फ उनसे बात करने की कोशिश की. हमें जाने दीजिए, हम कुछ नहीं करने वाले हैं. तो उनको सीधा गोली मार दी उन्होंने, इतना बोलने के लिए. फिर मेरे जो दूसरे मामा हैं अब्दुल, उन्होंने इन दोनों को गले लगाया कि इन्हें छोड़ दीजिए, इन्हें जाने दीजिए. तो उन्हें बोला कि तुम बाजू में हट जाओ वरना आपको भी मार देंगे. पर उन्होंने बाजू नहीं हुए, वो इनसे चिपके रहे. तो उनको कैसे करके पेट में गोली मार दी उन्होंने. फिर उनको और फिर उन्होंने वापस पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है. तो मेरे पिताजी है संजय देरे, उन्होंने हाथ ऊपर करने की कोशिश की तो उनको सिर में गोली मार दी उन्होंने. और मेरा हाथ उनके सिर के पास था. तो मुझे वो गोली छू के चली गई और उनके सर में गई. इसलिए फिर बाद में सब शांत हो गया. और फिर धीरे धीरे करके हम लोग देखने लगे कि कुछ है, कोई है आदमी. सब आवाज़ वगैरह कुछ नहीं था. तो धीरे धीरे हम लोग ऐसे ऊपर थोड़ा सा देखने लगे तो कुछ नहीं था. तो वहाँ के जो घोड़े वाले थे फिर वो वहाँ पे आ गए और उन्होंने बोला कि आप यहाँ से निकल जाइए. ये जो जिनको इंजरी हुई है या जिनको गोलियाँ मारी है उनके लिए रेस्क्यू ऑपरेशन के लिए आर्मी आएगी और सब हेलीकॉप्टर से वगैरह आएंगे. फिर उसके बाद हम लोग वो घोड़े वाले जो थे उन्होंने वहाँ के जो सब टूरिस्ट थे उनको नीचे लाने के लिए हेल्प किया. क्योंकि वो स्पॉट ऐसा है कि वहाँ पे सिर्फ घोड़े जाते हैं और वो स्पॉट 3 घंटे से बाय रोड. तो जब जहाँ पे गाड़ियाँ खत्म हो जाती है वहाँ पे बाय रोड 3 घंटा है. तो हम लोग वहाँ पे सब घोड़े वाले आए. तो जैसे जितने घोड़े थे उतने एक एक करके उन्होंने टूरिस्ट को नीचे भेजना शुरू किया. और जो नहीं जा पा रहे थे घोड़े से वो धीरे धीरे चलने लगे. तो मैं, मेरा भाई और मतलब हम सब 6 के 6 लोग हम लोग चल रहे थे. तो इन तीनों को, मेरी बहन, ये मामी और दूसरी मामी को मैंने नीचे भेज दिया क्योंकि मेरे मदर को पैरालिसिस है. तो उनको पूरा चलने को इतना फास्ट नहीं होगा. तो मैंने और मेरे भाई ने मेरी मदर को हम लोग एक एक करके उठा के नीचे ला रहे थे. थोड़ी देर वो चल रही थी. फिर इनको तो हमने आगे भेज दिया. फिर वो घोड़े वाले आए और मतलब जो लकीली जो जिस घोड़े पे हम लोग आए थे ऊपर वही आदमी हमें मिला. तो वहाँ से वो नीचे आए. तो उन्होंने हेल्प की, मेरी मम्मी को कंधे पे उठाया उन्होंने और नीचे लेके गए. और वहाँ से उनका घोड़ा नीचे था तो उन्होंने घोड़े पे बिठा के उन्हें नीचे भेज दिया. इसके बाद वहाँ पे जो बेस था, जब ये पूरा स्पॉट खत्म हो जाता है वहाँ पे सब मेडिकल टीम थी, मेडिकल टीम. और वहाँ से आर्मी भी थी. और उन्होंने हमें ये किया कि आपको कुछ लगा है कि नहीं. और मेरी मदर को उन्होंने ऑलरेडी हॉस्पिटल में ये कर दिया था चेकअप के लिए. तो फिर मैं वहाँ पे गया और हमें वहाँ पे बताया गया कि जो ऊपर जिनका सब फायरिंग हुआ है जिन पे, उनका लिस्ट आपको बाद में मिलेगा. आप पहले पहलगाम क्लब करके गवर्नमेंट ने हमें एक जगह दी थी, वहाँ पे जाके आप रहिए. जैसे लिस्ट मिलेगा तो हम आपको बता देंगे.
तो तकरीबन 3-4 घंटे हम लोग ऐसे ही वहाँ पे बैठे रहे, हमें कुछ ये डिश नहीं मिला। तब तक मेरा उधर के सब ऑफिसर्स और आर्मी के लोगों से सब बातचीत चल रहा था कि कोई अपडेट के लिए, पर अपडेट कुछ नहीं मिल रहा था। फिर 8:30 के आसपास मुझे पता चला था 7 के आसपास कि ये इनकी डेथ हो गई तीनों की। तो मैंने मेरी फैमिली को नहीं बताया था अगली सुबह तक। तो पूरा रात में फैमिली को लेके वो क्लब में था, और फिर क्लब के बाद वहाँ पे मेरे जो चाचा है उन्होंने उनके एक पहचान वाले से मुझे कांटेक्ट करने के लिए बोला था। तो उन IPS ने उनके फ्रेंड को बोला था कि इनके घर है तो आप पूरी रात वहाँ पे रुक सकते हैं। तो मैं मेरी फैमिली को लेके हमने जो ट्रैवल्स बुक किए थे उनके और उनकी भाई की गाड़ी आई थी, तो उन्होंने हमें श्रीनगर लेके गए थे। वो ये पहलगाम से श्रीनगर 100 किलोमीटर के आसपास। तो हम पूरे वहाँ से गाड़ी से गए थे। वहाँ से वो पूरा रात हम लोग उनके घर पे रहे थे। फिर उन्होंने मेरे जो जीवी नाम है उनका, जिनके घर पे हम रुके थे, तो उन्होंने मेरा ये GMC हॉस्पिटल में उन्होंने मुझे लेके गए, और फिर मेरा एक्सरे उन्होंने कराया और इंजेक्शन दिया और सब मेडिसिन वगैरह उन्होंने अप्लाई किया। फिर बाद में पूरी रात हम लोग जगे थे, और सुबह मुझे बुलाया गया कि आप बॉडी आइडेंटिफाई कीजिए ताकि हम एयरपोर्ट भेज सके मुंबई के लिए। तो मैं गया, और फिर जब बॉडी आइडेंटिफाई कर दी तभी मैंने मेरे घर वालों को बताया कि ऐसा ऐसा हुआ है, तो आप आ जाइए। फिर उसके बाद हम लोग गए। फिर हॉस्पिटल से हम PCR गए थे, पुलिस कंट्रोल रूम। तो वहाँ पे सब अमित शाह, वहाँ के चीफ मिनिस्टर, हमारे महाराष्ट्र के गवर्नर, वो सब आए हुए थे। तो वो लोगों से पूछताछ कर रहे थे, और वहाँ पे हमें पता चला कि 4 साल के बेटे को भी गोली लगी है। वहाँ से हम लोग मेरे चाचा और मेरे और रिलेटिव्स थे, वो यहाँ पे आए वहाँ श्रीनगर PCR में। हम एयरपोर्ट पे गए इनके साथ, और फिर हम शाम को मुंबई आ गए। कितने लोग थे जो आपको डायरेक्ट लोग थे? क्या पहले हमने 2 लोग को देखा, लेकिन चलने के आवाज़ से हमें लग रहा था कि और लोग हैं दूर में। पर हम लोग सोए थे ना, तो आग के मतलब कॉर्नर से जितना दिख रहा था हमें, तो 2 लोग तो मैंने खुद देखे। इतना हिडेंस क्राइम है, आपकी फैमिली के 3 लोगों की डेथ हो गई है, गवर्नमेंट से या फिर जो टेररिस्ट है, क्या सजा की मांग करते हो? कैसी सजा मिलनी चाहिए उनको? उनके ऊपर बुरी से बुरी जितनी, मतलब उनको सीधा कि शूट एट साइड का ऑर्डर देना चाहिए। जितने भी टेररिस्ट हैं, सिर्फ कश्मीर में या फिर वो सिर्फ पहलगाम में नहीं, जहाँ पे भी कौन से भी बॉर्डर पे, इवन पाकिस्तान के बॉर्डर की